बंधू. दोन भावांनी बोललं पाहिजे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी कॉल करावा, अटी शर्ती नको. मनसे नेते अविनाश जाधव यांचं आवाहन. महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. सकारात्मक असल्याचं आमचे नेते एकाच सुरात बोलत असल्याची स्पष्टोक्ती. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. अकोला जिल्हा नियोजन समिती बैठकीत भाजप आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये राडा. वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आमनेसामने येत घोषणाबाजी. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. समृद्धी महामार्गावर शिंदे फडणवीसांनी घेतला गाडी चालवण्याचा आनंद. आम्ही तिघे 3 शिफ्टचे ड्रायव्हर. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं राडा. तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध सावकार नाना गायकवाडकडनं मांडवलीसाठी 500 कोटी मागितले. गायकवाडांच्या वकिलांचा याचिकेतून आरोप. सुपेकरांनी आरोप फेटाळले. 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय. भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रखडल्या होत्या या योजना. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावरची नवी मार्गिका सुरू. वाहन चालकांची वाहतूक कोंडीतनं सुटका. किल्ले रायगडावर उद्या 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार. सोहळ्यासाठी राज्यभरातनं लाखो शिवभक्त रायगडावर दाखल. शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींचीही उपस्थिती. बंगळुरूत नियोजनाअभावी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पोलीस आयुक्तांसह अनेकांचं कर्नाटक सरकारने केलं निलंबन. आरसीबीवरही गुन्हा दाखल. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा 50व्या वर्षी बोहल्यावर. बीजेडी माजी खासदार पिनाकी मिश्रांसह बांधली लग्नगाठ. जर्मनीतल्या लग्नाचे फोटो व्हायरल. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची. अनेक नेत्यांनी तसे संकेत दिले. अशातच आता ज्युनियर ठाकरे ही युतीवर व्यक्त होऊ लागलेत. 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यावर आज राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनीही एकत्र येण्यावर काहीच हरकत नाही असं सूचक वक्तव्य केलंय. त्यांनी मनसेकडून 2 वेळा प्रयत्न झाल्याची आठवणही करून देताना आता त्यांची इच्छा असेल तर फोन करावा अशी सूचना केली आहे. त्यामुळे उत्सुकता लागून असलेल्या ठाकरे बंधूंचा युतीबाबतचा अंतिम निर्णय काय होतो पाहणं महत्वाचं आहे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही? ते 2 भाऊ आहेत, ते बोलतील नाही का? आम्ही आमचे प्रयत्न करून झालेत. कोविडच्या काळात देखील राजसाहेबांनी फोन केलाय. त्याच्यामुळे मला त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं त्यांच्याकडे नंबर आहे, त्यांनी फोन करावा. त्यांनीच इच्छा प्रकट केली आहे ना. आता 14-17 मध्ये आम्ही प्रकट केलेली, तेव्हा ते शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन नाही बोलले. ठीक आहे, आम्हाला आता पण याला काही इश्यू नाहीये. त्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं फोन करावा. दरम्यान केवळ युतीबाबत सकारात्मक आहोत इतकंच म्हणून युती होत नसते. त्यासाठी प्रस्ताव यावा लागतो असं म्हणतायत मनसे नेते संदीप देशपांडे. पाहूया. रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. नजरबाजने, नजर को देखकर, नजर से क्या इशारा, नजर का खेल है यारो, नजर ही ने समजा. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. याच्यामध्ये कुठलेही कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी युतीसाठी आम्ही तयार असून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा असं सुचवलंय.
मला असं वाटतंय की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती. आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे. सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे. त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा. आम्ही तयारच आहोत. आम्ही आमची पावलं ही थोडीशी शांतपणे टाकत आहोत. योग्य वेळेला सन्माननीय राजसाहेब आमचं पहिलं पाऊल पुढे टाकतील. राज ठाकरे अटी शर्तीवर नाही चालत. तुम्ही प्रेमाने त्यांना जिंकू शकता, अटी शर्तीवर तुम्ही त्यांना नाही जिंकू शकत. तुम्ही ठरवलंय ना मराठी माणसाचं हित बघायचं, मग अटी शर्ती घालू नका. जे होईल ते नंतर बघू. तर महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. राज्यभरामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात असताना भाजप आणि शिवसेना शिंदे या पक्षाच्या नेत्यांना मात्र राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाहीत असं वाटतंय. कोणी कुणाला फोन करत नाही. हे त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते एमआयएमला केलेलं आहे. त्यांना हे यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय. ते दोघं बंधू एकत्र येणार नाही. जे मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंजारत बसायचं, हाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. कोणाचं कुटुंबीय एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार याची प्रतीक्षा असतानाच नेत्यांआधी मनसे आणि ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन नाशिकमध्ये पाहायला मिळालं. नाशिकमध्ये मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण पार पडलं.